नमस्कार मंडळी. हे जे आहे हे आहे फुकुशिमा स्टेशन ओसाकामधलं. ओके, फुकुशिमा हा प्रिफेक्चर पण आहे जपानमध्ये. सो हे ओसाकामधलं फुकुशिमा स्टेशन आहे आणि ही समोर जी ट्रेन दिसते ही जपान रेल्वे आहे. ओके, म्हणजे JR ट्रेन जे म्हणतात ना ते. सो खूप छान स्टेशन आहे. अगदी इथं तुम्ही बघत असाल शिवते श्रीराज वगैरे मस्त खेळतायत. वातावरण इतकं सुंदर आहे त्याच्यामुळे खरं सायकलवर आम्ही आलोय आणि सायकलवरतीच आजचा हा प्रवास चालू राहणार आहे. सो तुम्हाला भरपूर गोष्टी आहेत जवळपास ज्या दाखवायच्यात मला. जसं की ज्या अगदी रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रेन आहेत. म्हणजे ट्रॅम नाही आहे, म्हणजे ट्रेन प्रॉपर. आता तुम्हाला दिसतीये पहा तिकडे जातीये, तर मी तिकडेही जाणार आहे, तुम्हाला घेऊन जाणार आहे. सो अगदी लोक छान रूल्स वगैरे फॉलो करत असतात आणि ते बघायला पण खरं छान वाटतं. आता मी ज्या ठिकाणी व्हिडिओ काढतीये ना, तर त्या ठिकाणी सुद्धा लोकं उभं राहून भरपूर व्हिडिओ काढतायत. कारण वेदर इतकं सुंदर आहे. तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून नॉट ओन्ली फुकुशिमा, तुम्हाला ओसाका स्टेशन हे सुद्धा पाहायला मिळेल. कारण मी आता सायकलवरती तिकडे तशीच जाणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बसने किंवा ट्रेनने ट्रॅव्हल करता त्यावेळेस तुम्हाला खूप छोट्या-छोट्या गोष्टी अशा आहेत ज्या पाहता येत नाही. मग अशा वेळेस तुम्ही सायकलचा वापर करून अगदी जपानच्या काय म्हणूयात हृदयात जाऊन बघू शकता. सो या व्हिडिओमधून मी काही स्पॉटला तुम्हाला घेऊन जाणार आहे. सो नक्की मला सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. ठीक आहे. सो हे किती छान आहे ना. इथं मुलं खेळतायत. इथं हां, ही जी बिल्डिंग आहे याच्यामध्ये लहान मुलांचा अगदी छान दवाखाना आहे. त्यांना इंग्लिशही कळतं. त्यामुळे मी शिवश्रीला इथं घेऊन आले होते. सध्या जपानमध्ये सर्दी, खोकला हे चालू आहे. ओके. सो JRची अजून एक ट्रेन गेली आहे. आता मला असं वाटतंय आपल्याला जायला काही हरकत नाही आहे दुसरी ट्रेन बघण्यासाठी. मला ती तुम्हाला दाखवायची आहे. त्या ट्रेनच्या खालीच तुम्हाला इथं दिसते पहा, सायकल पार्क करू शकतो. जपानमध्ये म्हणजे इतकं सायकल वापरण्याचं प्रमाण आहे आणि आता खरं तर त्याला मी इतकी यूज टू झाली आहे, की आता कुठं चालत जायचं म्हणण्यापेक्षा पहिली सायकल घ्या आणि चला, असं होतं. सो या ठिकाणी आपण जाऊया. ट्रेनचा टन, टन, टन आवाज येतोय. सो पटकन तिथं जाऊन उभं राहूयात आणि ऑलरेडी एक काका तिथं उभं राहिलेले तुम्हाला दिसत असतील पहा. हां, सो ते पण शूट काढण्यासाठीच उभं राहिलेत. सो आपणही त्यांना त्रास न देता जरा एका बाजूला उभं राहूयात. हा जो आहे हा पूर्ण एक रूळ तुम्हाला दिसत असेल पहा, ट्रेन ट्रॅक. सो या बाजूने कुठल्या बाजूने येणार आहे? दिस वन. येस. सो इकडून आली. वॉव! सो दिस इज हारुका. ओके. हारुका असं ट्रेनचं नाव आहे. सो नाईस ट्रेन. वॉव! बेस्ट. अगदी छान. हां, दिस वन. दिस इज हारुका. गुड. बाय बाय. सो असं छान वाटलं म्हणजे बघायला. म्हणजे अगदी घरात बसून राहण्यापेक्षा असं एक्सप्लोअर करायला काही हरकत नाही आहे. दिस इज फुकुशिमा स्टेशन आणि इतकं सुंदर वातावरण, इतकं छान मस्त कोवळं ऊन असतं ना तसं पडलेलं आहे. कारण आत्तापर्यंत इतका उन्हाळा होता आणि त्याच्यानंतर थंडी आणि प्लस हे. सो छान वाटतंय. आणि या ठिकाणी आता हे बिपिन सान, शिवश्री वेट करतायत माझा. सो हॅलो गाईज. सो आता काय करणार आहे आपण एका बिल्डिंगकडे जाणार आहोत. ओके. हां, तर बिपिन सान यांना असं वाटतंय की तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं असेल या बाजूला एक बिल्डिंग दिसतीये, KP समथिंग समथिंग. येस, TKP. ही एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि ही बिल्डिंग. सो याचं सांगायचं मुख्य कारण म्हणजे या बिल्डिंगमधून महामार्ग जातो, हायवे जातोय. म्हणजे बस, गाड्या वगैरे जाऊ शकतील. सो खूप मोठी हिस्ट्री आहे. तुम्हाला तो कसा दिसतोय ते मला दाखवायचं आहे. एक पूर्ण मोठ्या बिल्डिंगमधून जाणारा महामार्ग. सो आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलंही असेल, की जपानमध्ये असं काहीतरी आहे. तर ते फुकुशिमामध्ये आहे. सो तुम्ही जाऊन बघू शकता. याचं रिझर्वेशन केलं जातं जर कुणाला पाहायचं असेल तर. रिझर्वेशन म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी रूम बुक करावी लागते आणि ज्यावेळेस तुम्ही रूम बुक करता त्यावेळेस ते अशी रूम देतात तुम्हाला, की तुम्हाला तो महामार्ग पाहता येईल. आणि हो, याचा बिलकुल त्रास त्या बिल्डिंगमध्ये होत नाही. म्हणजे इतकं व्यवस्थित कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. अतिशय सुंदर. आणि इथून आपण आता खरं उमेदाला जाणार आहोत सायकलवरती. जाता मी ज्या ठिकाणी उभं राहून हा व्हिडिओ घेतला तर तिथं आसाही शिंबून म्हणजे न्यूजपेपर जो आहे ना त्याचं न्यूजपेपरचा काय म्हणूयात आपण?
छपाई होते. ओके. सो इथं मेन ओसाकामध्ये आपण आलोय. आपण थोडा विचार करतोय कुठल्या बाजूला जावं म्हणजे लोकांना पण त्रास नको. येस, धिस इज अ मेन ओसाका स्टेशन. जर तुम्ही ओसाकाला आलात, तर हे मेन ओसाका स्टेशन आहे. सो खूप छान स्टेशन आहे. अगदी म्हणजे अख्खा दिवस तुम्ही फिरू शकता. इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत पाहण्यासारख्या आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रू दिसतच असेल. म्हणजे मला तर खूप आनंद होतो, की तुम्हाला घर बसल्या जपान फिरवायला. ओके. आता या ठिकाणी किती मोठे-मोठे इमारती आहेत ना, खूप छान वाटतं खरं बघायला. वॉव! खूपच मस्त. माझाही खरा आवाज बसलाय खूप. सध्या वातावरणच खूप चेंज होतंय ना. आपल्या इंडियामध्ये होतंय सेम तसंच जपानमध्येही आहे. सो आपण थोडंसं वेट करतोय. आपल्याला त्या ओके त्या टनेलमधून खरं आपल्याला जायचंय. थोडंसं वाट पाहतोय आपण. ओके. सो ओके. चलो. जायला हरकत नाहीये काही. आणि मुलांना पण खरं सांगू का सायकलवरती खूप छान वाटतं. एकतर आपला पण एक्सरसाइज होतो आणि त्यांनाही पूर्ण असं बघता येतं सायकलवर. असं वाटलं खूप छान प्लेस आहे तर उतरता येतं, बसता येतं तिथं. सो आता मेन आपण ओसाका स्टेशनला आहोत. ओसाका स्टेशनमध्ये एका ठिकाणी आता आपण सायकल पार्क करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हां, ओके. इथून आता मी मुलांना उतरवून घेते. बिपिनसान सायकल ठेवून येतील. आणि सायकलचे पण काही पैसे असतात. आय थिंक 1-2 तास ठेवले तर 150 येन वगैरे लागतात. सो ते बरं पडतं पण म्हणजे सायकलवरती फिरणं आणि किती स्वच्छ दिसतंय ना तुम्हाला. वॉव! म्हणजे मी तुमच्यासाठी व्हिडिओ ज्यावेळेस परत बनवत असते, त्यावेळेस मी पुन्हा परत त्याच जागेवर जाऊन येते. इतकं छान. सो शिवतेज नाही ऐकणार. शिवतेज गेलाच त्यांच्याबरोबर. आला? ओके. मला वाटलं ते अरे, अरे! ओके. ठीक आहे. नो वरीज. सो अशा पद्धतीने खाली तुम्ही सायकल पार्क करू शकता. या ठिकाणी बोर्ड लावलाय पहा. म्हणजे तुम्ही 1 तासभर सायकल पार्क केली तर तुम्ही फ्रीमध्ये करू शकता पार्क. ओके. बट त्याच्यानंतर तुम्हाला 150 रुपये लागतील असं त्यांनी सांगितलं. 150 येन लागतील. ही जी इमारत दिसतीये ना, बऱ्याच वेळा आपल्या इथली लोकं आली ना, तर ती स्काय बिल्डिंग आहे, ती पाहण्यासाठी जातात. त्या स्काय बिल्डिंगवरती उभं राहून तुम्हाला पूर्ण जपानचं दर्शन होतं. अतिशय सुंदर. त्या बिल्डिंगच्या बरोबर मधोमध एस्केलेटर गेलेला आहे. तुम्हाला इतका छान फील येतो मस्त. सो तुम्ही कधी जपानमध्ये आलात, तर नक्की त्या स्काय बिल्डिंगला व्हिजिट करा. ओके. आणि हा दिसतो इथं, हा नेहमी असाच असतो. इथे छान-छान करतात हां डेकोरेशन वगैरे, मस्त असतं. सो मला खूप आवडतं हे प्लेस. म्हणजे ओसाका स्टेशनला गेलं की इथल्या पायऱ्यांवरती बसून कित्येक वेळ निघून जातो. मुलं पण त्या ग्राउंडवरती खेळतात. इथं ओसाका एकी लिहिली आहे पहा. ओसाका एकी मीन्स ओसाका स्टेशन. आणि माझ्या या बाजूला इथं योदोबाशी कॅमेरा आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉनिकचं शॉप आहे. जर तुम्ही जपानमध्ये आलात आणि ओसाका स्टेशनला उतरलात, तर अगदी तुमच्या हाकेच्या अंतरावरती तुम्हाला इतके छान-छान रेस्टॉरंट सापडतील, शॉपिंग मॉल सापडेल. ठीक आहे. सो मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. आणि असेच डे इन अ लाईफ असं म्हणून जपानमधले भरपूर व्हिडिओ तुमच्यासमोर येतील आता. थँक यू. धन्यवाद.